आणि बॉलिंग ट्रॅक वरती नुकताच जण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्राप्त केलाय महेश भोईर यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहू शकाल. आज प्रमुख खेळाडू म्हणजे समीर भुरगुण जो एक विस्फोटक खेळाडू आहे आई अष्टभुजा स्फोट लहुफाडा संघाचा. निश्चितच आज तो प्लेइंग इलेव्हन पाहायला मिळत नाहीये. त्यांचे कर्णधार विशाल थापड यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. निश्चितच जेव्हा एखादा खेळाडू प्लेइंग इलेव्हन मध्ये नसतो ना तेव्हा मात्र थोडासा मात्र ऍबसेंट देखील व्हावं लागतो. कारण प्रमुख खेळाडू असतो, चांगला रोल त्याच्याकडनं निश्चितच व्हावा अशीच अपेक्षा असते आपल्याला देखील. परंतु आज चांगला खेळ निश्चित आपण पाहिलं तर अष्टभुजा लहुफडा संघाने देखील केला. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. आमचे पंच देखील रेडी झालेत. आणि स्ट्राईक वरती मिस्टर अमित नानकर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेट न पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज झाला महेश भोईर. ओ पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग भीमर फेकलाय. संतुलन थोडस बिघडलं गेलं आणि निश्चित आपण पाहिला तर मग हा बीमर बॉल नो बॉलचा इशारा आला. एक सिंगल धाव इथे मात्र मिळाली जाईल. हो मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. चेंडू जाईल शॉट मिड ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विशाल थापड आणि निश्चितच चांगलं फिल्डिंग. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. अमित नानकर याला आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक वरती होते यावेळेस अर्जुन बडग्या यांना आपण पाहाल ऑन स्ट्राईक वरती. अगोदरच्या 2 मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे बाबुला बॉईज ह्या संघाचा देखील. महेश भोईरचा सुंदर बॉल होता परंतु सुंदररित्या चेंडूला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दिशा दिली आहे. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील ह्यात काही शंका नाहीये. या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 4 या अंकांवरती. हो यावेळेस सुंदर हा स्ट्रोक. हॅलो तिन्ही चेंडूंचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 4 आणि एक महत्वाचा फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर मग अर्जुन मात्र या ठिकाणी बाद झालेत. एकाच राशीचे दोन्ही खेळाडू आपण पाहिले होते सलामीला. परंतु यावेळेस राकेश सावरा नावाचा बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. उंच खांद्याचा हा डाव्या हाताचा बॅटर राकेश सावरा ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि डाव्या हाताचं बॅटर नेहमी घातक असतात. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल जय बजरंग चषक 2026 मध्ये. ओ जबरदस्त डिलिव्हरी, परफेक्ट डिलिव्हरी हाताळली गेली. अगदी बॅटर पाहतच राहिलेत. चार चेंडूंचा खेळ इथून मात्र झाला. धाव फलकावरती धावा 4. महेश भोईर जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुढील बॉल अगो डब्याची लेन होती. ऑन साइडला केले गेलेत प्रोटेक्शन साठी क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेगला एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 5 अंकांवरती. सध्या तरी हलवारपणे हा मॅच मात्र चालू आहे. अगोदरचा मॅच देखील जबरदस्त झाला होता. काय लढले होते अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत जो लढा दिला होता ना जगदंब स्फोट पेंढरेपाडा या संघाने
नावामध्ये जगदंबा असला तर का नाही होणार. पहा शंभू राजांचा इतिहास देखील कशा प्रकारे लढले होते, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग इष्टांच्या समोर फकळले गेलेत आणि इथून मात्र परतावं लागणार आहे अमित नानकर या खेळाडूला. अरे त्यांना वाजतय काळजाच दार, तुझं नाव काढतो या बदामाच पीक, सोडतोय त्याच्यातून तीर आर पार, चाळकळा नायो गावा कधी भरला लागला, तुझ्या नजराच्या टिळिंगीर धन्यवाद अडूचं, थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिलं जे आहे ते संपन्न झालंय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 2 बाद 5 अशी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते भाबोला बॉईज भाबोला या संघाची. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नकुल माणकर असा विचार केला तर मग आझाद स्पोर्ट वसई या संघा निमेश आले तर बॉलिंग ट्रॅक वरती. निमेश थापड नावाचा हा गोलंदाज ऑन साइडला खेळले गेले. फलंदाज राकेश एक धाव मात्र इथून पूर्ण केली आहे. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, मिळतील 2 धावा. दोन्ही धाव फलक पोहोचले गेले 7 अंकांवरती. इथून थोडीशी जी जबाबदारी आहे, जोखीम आहे, रिक्स ती मात्र घ्यावी लागणार आहे. राकेश सावरा या खेळाडूला नंबर 3 या क्रमांकावरती आलाय. सलामीला आपण अमित अँड अर्जुनला पाहिलं होतं, परंतु त्यांना थोडस अपसेट केलं या ठिकाणी. ती सुरुवात व्हायला हवी होती, ती सुरुवात मात्र झाली नाहीये. ओ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. उरफाटा गावाचा उरफाटा चाहळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा, सशान शिकार केली वाघाची. काय गजाल खाली काय, गजाल खाली काय, गजाल खाली काय. उरफाटा गावाचा उरफाटा चाहळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा. धन्यवाद अर्डूज, थँक्यू सो मच. अडचणीमध्ये वाटत होता संघ बाबोला बॉईज भाबोला पाडा, परंतु राकेश सावराच्या बॅट मध्ये आलाय मोक्याच्या क्षणी हा षटकाराने धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलाय 13 या अंकांवरती. 13 धावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. निमेशच्या खात्यातील चेंडू फेकून झाले 2. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. काय जबरदस्त स्ट्रोक मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडला होता. पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा वेगवान बॉल होता. वेग तर भन्नाट, परंतु दिशा चुकीची पाहायला मिळाली. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. 1+1 व्हाईट वर्सेस बाईज. मिस्टर एक्स्ट्रा जो असतो ना तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तो मात्र ह्या धावा बनवत असतो. धाव फलक पोहोचले गेले 15 या अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस बॅटचा टॉप फेस लागला. 1 धाव इथून मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, परंतु धुंडो रे साजना, ती घाई संकटामध्ये नाही आणि थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता क्षेत्ररक्षकानं. एक सिंगल मात्र आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक जे आहे ते पोहोचले गेले 16 या अंकांवरती. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र झाला आहे. निमेशाचा पुढील बॉल यावेळेस हलकासा कट होणारा बॉल पाहायला मिळाला.
कटर बॉल होता, निश्चितच ओळखण्यामध्ये थोडेसे मात्र कमी राहिलेत नकुलनं मात्र एक चांगला खेळ करावा लागणार आहे ह्या मॅच मध्ये. तिसऱ्या टप्प्यामध्ये ही मॅच येऊन राहिले. अजून एक डॉट बॉल, हलकासा ऑफ कटर बॉल पाहायला मिळालाय. अगदी बॉल चा टप्पा पाहिला तर मग पडल्यानंतर हलकासा चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने निघाला होता आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बीट झालेत. फुटवरचा अभाव जो आहे तो थोडासा मात्र कमी पाहायला मिळाला. नकुल नानकरकडनं हो, यावेळेस अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे क्रिकेट जो आहे तो थोडासा चुकीचा खेळला जातोय नकुलच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की या ठिकाणी षटकार आलाय, धावफलक अगदी 20च्या पलीकडे जाईल थोडी षटकांच्या समाप्तीनंतर, परंतु अक्षरशः रोखलं गेलंय. कमबॅक कसा असावा ना, तर तो असा निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाला. निमेश कर्ण षटकार त्याच्या ओव्हरमध्ये जरूर आला होता. जवळजवळ 2 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर त्यांनी जिद्द जी होती ना ती कायम ठेवली. तणाव जो होता तो मात्र निश्चितच थोडासा मागे ठेवला गेला आणि एक चांगलं यशस्वी षटक इथून मात्र टाकलं गेलं. दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झाला. 8च्या सरासरीनं धावफलकावरती 16 धावा आपण इथून पाहणार आहोत. अजून एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया कोणता गोलंदाज येतोय. यस, विशाल थापड एक लेजंड प्लेयर आहेत आणि एक्सपिरियन्स भरपूर आहे त्यांच्याकडे. म्हटलं गेलं एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. आणि निश्चितच आपण पाहिला तर मग अनुभव जो आहे ना तो सर्वश्रेष्ठ पाहायला मिळालाय विशाल थापडकडनं आणि त्याच्या जोरावरती निश्चितच आपण पाहिलं तर मग अनेक स्पर्धामध्ये त्यांचा देखील नाव जे आहे ते उंचावलेलं आहे. आज पाहूया जय बजरंग चषकामध्ये कशा प्रकारचा खेळ मात्र राहणार आहे, कशा प्रकारची गोलंदाजी ही राहणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये सध्या तरी ही मॅच आपण पाहतोय. इथून हा तिसरा टप्पा जर पार झाला तर मग शेवटच्या टप्प्यामध्ये वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाविरुद्ध लढा द्यावा लागेल. पाहूया कोणता संघ इथून मात्र पुढे येतोय. बाबुला बॉईज, बाबुला पाडा की मग आई अष्टभुजा स्फोट लहू पाडा हा संघ आपण पाहणार आहोत. पहिला बॉल विशाल थापडचा. ओ काय जबरदस्त ही लेंथ हाताळली गेली. त्यामुळे सरळ बॉल हा टाकला गेला आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग त्याच्यामध्ये पूर्णपणे बीट झालेत राकेश सावरा हा खेळाडू. ओ यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. अखेरीस जो स्ट्रोक मात्र खेळायचा होता राकेश सावरा या बॅटरला, तो स्ट्रोक मात्र त्याच्या बॅट मधनं आलाय. धावफलक पोचले गेले 22च्या घरामध्ये. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक मात्र खेळले गेले. अलाउन द कार्पेटच्या सायानं चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वेगानं प्रस्थान करतो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आलाय चौकार. 4 अभिमान हाय मला त्याच्या नावाला तोडच रायगड ठाण्यात फेमस हाय. त्यांच्या बैलांना तोडच रायगड ठाण्यात फेमस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावा आल्यात. एक षटकार, एक चौकार. धावफलक पोहोचले गेले 26 अंकांवरती. पुढील बॉल. हो यावेळेस पूर्णपणे भीड झालेत. ओव्हर पिच बॉल होता, परंतु धीम्या गतीने फेकला. बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली आणि चेंडू मात्र थोडा लेट जो आहे तो निघून गेला. हा डॉट बॉल वापस केला या ठिकाणी गोलंदाज विशालनं. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक मात्र लावून द कार्पेटच्या सायने खेळले गेले. एक धाव वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र केला गेला.
दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. धावफलक 2 ने पुढे सरकले. 28 या आकड्यांवरती हे धावफलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडी शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वात साथीदार म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आणि तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय राकेश सावरा या बॅटर कडनं. हो, चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीने ही लेंथ मात्र फेकली गेली आणि पूर्णपणे बीट झालेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकले 29 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 10च्या सरासरीने 30 धावा या बनवाव्या लागणार आहे 3 ओव्हर मध्ये. आई अष्टभुजा स्पोर्ट लहुपडा या संघाला. घेऊया पण छोटासा एक डीजा ब्रेक आणि ब्रेक नंतर
षटक प्रगतीपथावरती आहे. नो बॉल साठी रेफर केला गेलाय. कदाचित ओव्हर स्टेप आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल. नकुल हॅज अ बॉलर, एक चांगला गोलंदाज गोलंदाजच्या मार्क वरती आहे आणि आतापर्यंत त्यांनी चांगलं षटक या ठिकाणी टाकलं गेलंय. इट्स नो बॉल. बघितलं तर नक्कीच ओव्हर स्टेप जास्त झालायत मिस्टर नकुल नानकर. फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. मुक्त फटका मारण्याचा प्रयत्न असणार आहे फलंदाजाचा. दरम्यान यावेळेला थोडासा रनअप मध्ये पुन्हा एकदा मिस्टेक, पुन्हा एकदा प्रॉपरली जातील आपल्या मार्कवरती गोलंदाजीच्या आणि तिथून मात्र पुन्हा एकदा चेंडू रिलीज केला जाईल. महत्वाचा चेंडू आहे, कारण की मोठा फटका जर आला किंवा मग झेलचित झाला तरी मात्र फलंदाजाला काही जास्त त्रास होणार नाहीये. मात्र निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, झेल घेतला जाईल का तर नाही असं उत्तर आलंय. मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. आता शेवटचा एक चेंडू हा शिल्लक असेल. शेवटचा बॉल नकुल नानकर पुन्हा एकदा घेऊन जातील आपल्या षटकातील लास्ट बॉल. चांगला बॉल आहे, वेगवान तेजतर्रार चेंडू, अक्षरशः लेंथ वरती चेंडू पडल्यानंतर इस्टेंच्या वरून ट्रॅव्हल झालाय. धावा दिल्यात त्यांनी 7 आणि आज पहिलं षटक जे हाताळलं होतं ज्या वेळेला नकुल गोलंदाजीच्या मार्क वरती आले त्यावेळेस सुद्धा 7 धावा आणि आता याही महत्वाच्या मॅच मध्ये त्याने 7 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा गडी मिळवलाय. ज्या ज्या वेळेला नकुल गोलंदाजीच्या मार्क वरती आले त्या वेळेला विकेट डाऊन झाली. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्यात. आता 23 धावांची गरज असणार आहे. नव्याने गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती आले आहेत मिस्टर राकेश सावरा. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा सातत्याने याही गोलंदाजाने सकाळच्या सत्रापासून प्रभावित केलंय. राकेशचा पहिलाच बॉल निमेश साठी, मात्र निमेशने या चेंडूला खेळलाय. आपण बघू शकताय स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र या वेळेला जर बघितलं तर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या 2 धाव्याने संघाची धावा संख्या 9 या अंकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल. आजची महत्वाची लढत, या 2 संघांतून एखादा संघ विजयी झाला तर मात्र तो 2 हात करणार आहे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाच्या माध्यमातून. ती शेवटची मॅच असणार आहे. हो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. या वेळेला जर बघितला आपण तर बरोबर पायावरती चेंडू आदळला गेलाय आणि राकेशच्या माध्यमातून टाकला गेणारा हा बॉल डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. अशीच काही गोलंदाजी करावी लागेल, कारण की कमी धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. प्रत्येकी एका षटकामध्ये 10ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे. पहिल्या षटकामध्ये जरी दिल्या नाही आहेत नकुलने धावा, मात्र या षटकाचा जर विचार केला तर इथून मात्र मोठे फटके मारण्याची संधी कुठेतरी प्राप्त करताना दिसल्यात फलंदाज. चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, पडतील थोडेसे कमी, मात्र फलंदाजाने दिले हमी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी प्रस्थान करत असताना इट्स अ यूथ 6, ब्युटिफुल 6.
धन्यवाद डीजे. ओव्हरपिच बॉल आणि ओव्हरपिच बॉलचा पुरेपूर समाचार. फायदा काय असावा तर ओव्हरपिच बॉलला नक्कीच सीमारेषेच्या बाहेर त्याने पाठवलाय. जसा मिळाला जेवढ्या वेगाने चेंडू टाकला गेला तेवढ्याच वेगाने मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं गेलं. आता यावेळेला जर बघितलं तर थोडंसं पुढे टाकलं. स्लोवर वन पद्धतीचा फुलोर लेनचा बॉल होता. जास्त काही मिळणार नाही. एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. यावेळेला समोर खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. वॉर्ड ऑफ एकी सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटचं एक चेंडू शिल्लक. धावा संख्या 17 धावा. शेवटचा बॉल राकेश या गोलंदाजाचा. व्हॉट अ बॉल. सुंदर बॉल. बघा शेवटच्या चेंडूवरती या वेळेला जर बघितलं तर कुठेतरी थोडासा टप्पा मागे टाकला आणि थोडेसे फिंगर रोल केले चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या जास्त बाहेर निघाला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. इथून डॉट बॉल आला. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 17 धावा धावफलकावरती. 13 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू शिल्लक असेल 6. जशी मागची मॅच जशी बघायला मिळाली जगदंबा पेंढरीपाडा आणि लहूपाडाच्या माध्यमातून तशीच या देखील मॅच मध्ये तसंच होताना दिसलंय. कारण की 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. नव्याने गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज नाईक आल्यात. ज्या वेळेला सूरज आल्यात त्या वेळेला मात्र एक चांगली गोलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून राहिली आणि सकाळपासून याही गोलंदाजाने प्रभावित केलंय प्रेक्षकांना आणि आम्हा सगळ्यांनाच वेळ लावणारी गोलंदाजी त्याची नक्कीच बघायला मिळाली. जवळजवळ 2 ते 3 खेळाडूंना क्लीन बोल्ड पद्धतीने बाद करणारा हा खेळाडू आहे. ऑप्शनच्या बाहेर ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून गेला प्रेक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ वाईट बॉल. जास्त बाहेर करून बसल्यात. 6 चेंडू 12. प्रत्येकी एका चेंडूमध्ये 2 धावा अनिवार्य आहेत. या वेळेला जर बघितलं तर चांगला बॉल बघायला मिळतोय. डॉट बॉल. पाच चेंडू 12 धावांची गरज. जर्सी नंबर 00 पुन्हा एकदा सूरज नाईक. ओ हो या वेळेला काय घडलंय काय बिघडलंय पाहिलं जाईल. व्हाईट +1 म्हणजे या 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. तुमच्याकडे ऑलरेडी बॅलन्स कमी आहे आणि गोलंदाजाने जर अशा पद्धतीची गोलंदाजी केली आणि 1+1 अशा एक्स्ट्रा जर धावा दिल्या तर मात्र पराभवाच्या छायेत जाण्यासाठी तुम्हाला भाग पाडला जाईल. कारण की आता चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 5 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 10. 5 चेंडू 10 धावा रंगत निर्माण करणारा ही मॅच. चेंडूला खेळलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. निघून गेलाय. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 22 या अंकावरती. आता इथून मात्र 8 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 4 चेंडू 8 धावा. चार 8 हे समीकरण. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा अनिवार्य आहेत. सूरजचा एक चेंडू चांगला पडायला हवाय. हव्यामध्ये बॉल. चेंडूच्या खाली राकेश.
करणार नाहीये चूक. आणि या वेळेला महत्वाच्या क्षणाला मिळालेली ही विकेट कुठेतरी कारणीभूत ठरेल लहुपाडा संघाला, कारण की दिनेश बॅक टू द आउट. आणि आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत धावा 8. तुला मिलाया पुढचे महिन्याची तारखला 12 कुठं येऊ पुरी तुला मिलाया पालघरचे बाजारा ये मैतारा पालघरचे बाजारा ये झुमका घेऊन मला दे मैतारा झुमका घेऊन मला दे. मी म्हटलं होतं की सुरतचा एखादा चेंडू जर चांगला पडला तर मात्र समोरचा जो फलंदाजी करणारा संघ आहे म्हणजेच अष्टभुजा लहुपाडा संघ हा कुठेतरी मागे पडताना दिसेल. दरम्यान स्थिती अशी निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. पुढचा बॉल हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. जयेश वाडू आलेत आणि जयेश वाडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गेलेत. चल पुरी नाचाया चल तारपेचा ताल भरी नाचाया चल चल पुरा नाचाया चल तुझी माझी जोडी बेसे नाचाया चल. हरुच टकमक नांगस नांगस भारी दिसेस काहीही पोऱ्या सांगस तुझ मला आधी नांगस. चल पोरी नाचायला तारपा तारपा नाचायला चल पोरी नाचायला तारपा तारपा धन्यवाद नाचायला. DJ. बघा बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. सूरज ज्या वेळेला आले त्या वेळेला चांगली गोलंदाजीची अपेक्षा राहिली आहे आणि ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि निमेश आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत, कदाचित त्याला स्ट्राईक वरती आणलं असतं तर मात्र चांगलं फलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा होती. दरम्यान या वेळेला चांगला बॉल, अतिशय जबरदस्त चेंडू. पूर्णपणे मॅच आता पकड जी होती ती मजबूत केली गेली. अर्धी मॅच तर आपल्या खिशामध्ये टाकली होती, मात्र आता 90% मॅच जी आहे ती आपल्या पूर्णपणे खिशात टाकली जाते बाबोला बॉईज या संघाच्या माध्यमातून. फक्त औपचारिकता शिल्लक 1 चेंडू 8 धावा कदाचित होऊ शकतात जर ह्याच्यामध्ये जर गोलंदाजाने एखादे एक्स्ट्राच टाकले तर. मात्र मोठा फटका आलाय, चेंडू जाईल का तर नाही असं उत्तर आलंय. आणि तब्बल 8 धावाने मात्र अष्टभुजा लहुपाडा हा संघ या ठिकाणी पराभूत झालाय. आणि जिंकणारा संघ म्हणजेच विजयी मिळवणारा संघ आपण बघताय तर बाभोळा बॉईज, बाभोळा हा संघ कॉंग्रॅच्युलेशन. आणि हार्ड लक अष्टभुजा लहुपाडा संघ, आपण या ठिकाणी सहभाग दर्शवला त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे जाऊ.